सभापती महोदय, या संशोधन केंद्रासंदर्भात चांगलं उत्तर दिलं आहे, ते व्हायलाही पाहिजे, जागाही देत आहे. परंतु सभापती महोदय, आमच्या कोकणाकडं कधी संशोधन होणार आहे की नाही? आमच्याकडं आंबा प्रचंड प्रमाणावर, नारळी, पोपळी अनेक उत्पादनं होतात. तर अशा प्रकारचे सुसज्ज फलोत्पादनावरचं अभ्यास करणारं, त्याचं त्या ठिकाणी उत्पादन, भविष्यातलं मार्केटिंग आणि कोकणच्या अर्थव्यवस्थेला ज्याच्यामुळे बळकटी येऊ शकतं, अशा प्रकारचं एक संशोधन केंद्र कोकणात निर्माण करावं, अशा प्रकारची विनंती माननीय कोकाटे साहेबांना आपल्या माध्यमातून आहे. तशा प्रकारचा विचार शासन करेल का? सभापती महोदया, ही गोष्ट खरी आहे की या ठिकाणी शेतीमध्ये उत्पादकता जर वाढवायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन केंद्र या ठिकाणी निर्माण होणं आवश्यक आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पुढे येतो ना, आलो तुमच्यापर्यंत आलो, जर हळू थोडं दम काढा. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वाण विकसित करण्यासाठी संशोधन केंद्र या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्या संदर्भात शासन यापूर्वी जो आता सन्माननीय रणजितसिंह मोहिते पाटलांनी जो प्रश्न विचारला त्याने 5 हेक्टर क्षेत्र फक्त त्या ठिकाणी सांगितलं. ही गोष्ट खरी आहे. पूर्वीच्या काळामध्ये क्षेत्र कमी लागत होतं, त्यामुळे तिथे या ठिकाणी संशोधन केंद्र सुरू करण्यात आली. नवीन शासनाचे आता नियम आले आहेत की 20 हेक्टरपेक्षा अधिकची जागा या ठिकाणी असावी आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी त्या संशोधन केंद्राला मान्यता या ठिकाणी द्यावी. असे शासनाचे निकष जरी असले तरी संशोधन केंद्राला शासनाने त्या संदर्भात प्रोत्साहन दिलं पाहिजे. ही माझी स्वतःची आणि सरकारची पण मानसिकता आहे. या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पिकांचे जे काही संशोधन केंद्र आहेत त्यामध्ये जे ॲक्टिव्ह नाही आहेत ते काही बंद करता आहेत का ते तपासून घेऊ. आणि त्या दृष्टिकोनातून कोकणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आंबे, नारळी, काजू अशा प्रकारचे वेगवेगळे पिकं या ठिकाणी घेतली जातात. तिथे संशोधन केंद्राची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून तपासून हा निर्णय घेतला जाईल आणि त्या संदर्भात एकत्रितपणे शासनाचा निर्णय घेऊन आणि एकत्रितपणे मीटिंग घेऊन तो निर्णय आम्ही घोषित करू.